नमस्कार. हवामान अंदाज आणि शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सदाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 2 दिवसाचा म्हणजे 3 ते 4 तारखेपर्यंतचा परत एकदा हवामान अंदाज बघूया. ह्याच्या अगोदर जर तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या. पण 24 तासामध्ये किंवा 3 तारखेपर्यंत असं दाखवते, की नाशिक, ऐवळा, साक्री, नंदुरबार हा जो पट्टा आहे मालेगाव या पट्ट्यातून अ, जोरदार असं वादळी वाऱ्यासहित पावसाची शक्यता दाखवत आहे. आणि वलसाड ह्या भागातून सुद्धा घोटीपर्यंत हलका मध्यम पावसाची शक्यता दाखवत आहे. नंदुरबार नाशिक परिसरात बऱ्यापैकी चांगल्या पावसाची शक्यता दाखवत आहे. आणि बोईसरचा पट्टा बोईसर, वसई, मुंबई ह्यापर्यंत हलक्याशा पावसाची शक्यता दाखवत आहे. भोर, सातारा, इकडे चिपळूणचा परिसर, दाभोळ, परत पुण्याचा काही परिसर ह्या भागातून, ठाणे परिसरातून बऱ्यापैकी जोरदार पावसाची शक्यता, जोरदार गर्जना पावसाची शक्यता दाखवत आहे. इकडे सिंधुदुर्ग पट्ट्यात सुद्धा जोरदार पावसाची शक्यता दाखवत आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग पट्टा पावसाने आज बऱ्यापैकी व्यापणार आहे. आणि इकडे कर्नाटकचा पश्चिम साईडला सुद्धा पावसाची शक्यता जास्त दाखवत आहे. कणकवली, सावंतवाडी ह्या भागात मेघगर्जनेसह जोरदार कडकडाट आणि पावसाची शक्यता दाखवत आहे. आणि निपाणी परिसरापर्यंत हलक्या मध्यम पावसाची शक्यता दाखवत आहे. परत आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये तसेच सांगली जिल्ह्यामध्ये पर्यंत पावसाची शक्यता आहे. पण आता जे सांगितलेल्या भागात जेवढा पाऊस आहे तेवढा काय पाऊस होणार नाही. हलक्याशा पावसाची शक्यता कोल्हापूर परिसर, सांगली परिसर, कराड, विटा या भागात हलक्याशा पावसाची शक्यता ते पण स्थानिक वातावरण बनलं तर दिसत आहे. मसवडच्या भागात पावसाची शक्यता बऱ्यापैकी इंदापूर, जामखेड, बार्शी, पंढरपूर ह्या परिसरात बऱ्यापैकी गडगडाटी पाऊस, चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. इकडे जत परिसरात सुद्धा हलक्याशा पावसाची शक्यता दाखवत आहे. परभणी, परळी, कलम ह्या भागात, मजलगाव ह्या भागात सुद्धा बऱ्यापैकी पावसाची हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता दिसत आहे. नांदेड, हिंगोली, वाशिम, करंजा, लाड ह्या भागात बऱ्यापैकी चांगला पाऊस असणार आहे. म्हणजे हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. अकोला, मजलगाव ह्या भागात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. वर्धा, यवतमाळ, आर्वी, परत पांढरकवडा हे जो भाग आहे वर्धा वगैरे कोंडली परिसर या भागातून हलक्याशा पावसाची शक्यता आहे. आणि बैतूल, मुलताई जे उत्तर जो भाग आहे ह्या भागातून बऱ्यापैकी चांगला अचलपूर परिसरात अमरावतीच्या उत्तर साईडून पावसाची शक्यता आहे, चांगली आहे. हा झाला येत्या 48 तासापर्यंतचा हवामान अंदाज. जास्ती करून खामगाव, अकोला, धामणी, जळगाव, चिखलीचा परिसर आणि नंदुरबार, धुळे, नाशिकचा पट्टा, परत जिकडे नाशिकच्या दक्षिणेकडच्या मुंबई साईडचा हे जो भाग आहे ह्या भागात बऱ्यापैकी पावसाची शक्यता चांगली दाखवत आहे. चांगली म्हणजे विजेचा कडकडाट भरपूर असणार आहे. वादळी वारे सुद्धा असणार आहे. त्यात भोर, दाभोळ हेही पट्टा चांगला पावसाचा आहे. हा होता 48 तासाचा हवामान अंदाज. असेच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करत चला. धन्यवाद.